स्वतःच्याच गाडीची चोरी भासवून इन्शुरन्स क्लेम लाटण्याचा कट उघड करत फिर्यादीसह 3 आरोपींना अटक करून 10 लाख रुपयांचा मुद्देमाल अहिल्यानगर शहरातील स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त केलाय। अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर येथील रहिवासी अर्शद अयूब शेख याने त्याच्या मालकीची स्कॉर्पिओ गाडी चोरी झाल्याबाबत तोफखाना पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान अहिल्यानगर शहरातून वाहन चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याने पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेत गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करत या पथकास वाहन चोरीच्या घटना ठिकाणी भेटी देऊन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करत कारवाई कामी पथकास रवाना केलं होतं। दरम्यान पथक हे वाहन चोरीच्या घटनातील आरोपींची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की संबंधित गुन्हा हा संशयित आरोपी मेनुद्दीन शकील पठाण राहणार श्रीरामपूर याने आणि त्याच्या इतर साथीदारांनी केलाय। मिळालेल्या माहितीनुसार पथक आरोपीचा शोध घेत असताना मेनुद्दीन शकील पठाण याला श्रीरामपूर शहर परिसरातून ताब्यात घेण्यात आलं। त्याच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल आणि बारकाईनं विचारपूस केली असता त्यानं गुन्ह्यातील फिर्यादी अर्शद अयूब शेख याच्या सांगण्यावरून सलमान मेहबूब खान याच्या मदतीनं इन्शुरन्स क्लेम लाटण्याच्या हेतूनं स्कॉर्पिओ गाडी चोरी केली असल्याची कबुली दिली। आरोपीच्या ताब्यातून गुन्हा करतेवेळी वापरलेला 5 लाख रुपये किमतीचा छोटा हत्ती टेम्पो, 5 लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ असा एकूण 10 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। तर तपासात फिर्यादी याने स्वतःच्या मालकीची स्कॉर्पिओ गाडी चोरीला गेल्याची खोटी तक्रार देत इन्शुरन्स कंपनीकडून विम्याची रक्कम लाटण्याच्या हेतूनं रचलेला कट काही दिवसात उघडकीस आणला असून गुन्ह्यातील मूळ फिर्यादीसह त्याच्यावरील 2 साथीदारांना ताब्यात घेण्यात आले। ताब्यातील आरोपी आणि मुद्देमाल गुन्ह्याच्या पुढील तपासकामी अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाणे येथे हजर करून त्यांना अटक करण्यात आली आहे। अधिक तपास तोफखाना पोलीस करतायत। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।